श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कार्तिक महिना सुरू झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी काकड आरती वगैरे मंदिरांमध्ये सुरू झालेल्या आहेत. आत्ताच आम्ही पंढरपूरचं दर्शन घेऊन आलो 2-3 दिवसापूर्वी. तर 2 तारखेला कार्तिकी एकादशी आहे. प्रत्येक ठिकाणी कार्तिक स्नान चालू झालेले आहेत. सकाळी उठून काकड आरत्या वगैरे होतात प्रत्येक मंदिरांनी. हे बघा, ही आज शुक्रवार, आजची ही देवपूजा झालेली आहे. अशी सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. पावलांची रांगोळी काढलेली आहे. घर किती मोठं असलं, जर देवघर नसेल आणि देवपूजा रोजची नसेल तर त्या घराला काहीच अर्थ नाही आहे. तुमचं घर किती मोठं असलं, छोटंसं देवघर असेल तरी त्या घरामध्ये प्रसन्नता आणि देवाचा वास राहतोय. आता 2 दिवसापूर्वीच आम्ही सर्व देव करून आलोय. छान असे दर्शन झालेत अक्कलकोटमध्ये, गणगापूरमध्ये, तुळजापूरमध्ये. पंढरपूरमध्ये तेवढं छान दर्शन झालं की पायावरती अक्षरशः डोकं ठेवलं ह्याच्या पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या. एवढं छान आमचं दर्शन झालंय. आमचा पूर्ण क्षीरसागर परिवार होता पूजेला देवाला सगळ्या. आजची अशी ही देवपूजा झालेली आहे. ह्या बघा, बैल पोळ्याला आणलेले तर तसेच आहेत अजून. मी दर असं ठेवून देते. हरताळकेची पूजा केल्याला करायला ही आणलेली मूर्ती. अशी ही देवपूजा झालेली आहे घरामध्ये छानपैकी. या कवड्या आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या. मी प्रत्येक व्हिडिओ सांगते, ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या कवड्या आहेत. शंख आहे, विठ्ठल रुक्मिणी आहेत. हे आमची ग्रामदेवत आहे. ही पार्वती मा आहे. स्वामी समर्थ आहेत. महाराजांचा गंध अलंकार झालेला आहे. इथे साईबाबा आहेत. रोजची अशी आमची देवपूजा असते छान. कशी वाटली आजची देवपूजा? शुक्रवार आहे आज. कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हल्ली मला आहे ना फॉलो करायला खूप हे झालेत, कमेंट पण नाही करत आहेत. तर नक्की माझे व्हिडिओ बघून मला माझ्या व्हिडिओला कमेंट करा. आशाच्या जग या चॅनलवरती कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ.